जादू टोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार. मीरा रोडचा ढोंगी बाबा विनोद पंडितला अटक. जादू टोण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढणाऱ्या विनोद पंडित नावाच्या ढोंगी बाबाला नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. हस्तरेखा तज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या या ढोंगी बाबा पंडितने अनेक महिलांना आपले शिकार बनवले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फेसबुकवर जाहिरात करून तो महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत असे. संतोष पोद्दार उर्फ विनोद पंडित वय 55 वर्ष नावाच्या या ढोंगी बाबाने फेसबुकवर हस्तरेखा तज्ञ विनोद पंडित या नावाने पेज सुरू केले होते. मीरा रोडच्या शांतीनगर येथील मोहिनी अपार्टमेंट मध्ये त्याने आपले दुकान थाटले होते. काळी विद्या, जादूटोणा अवगत असल्याचा दावा त्याने केला होता. वैवाहिक अडचणी आणि विविध समस्या असल्यास पत्रिकेतील दोष दूर करून दिला जाईल असे या फेसबुक पेजवर त्याने म्हटले होते. जोगेश्वरीत राहणाऱ्या एका महिलेला नोकरी लागत नव्हती. ती या बाबाची फेसबुक जाहिरात वाचून त्याच्याकडे गेली होती. बाबाने तिचा विश्वास संपादन केला आणि जादूटोणा तंत्रविधीच्या नावाखाली तिच्यावर तिच्याशी बळजबरीने शरीर संबंध बनवू लागला. नंतर या महिलेचे लग्न झाले, परंतु एका वर्षातच तिच्या लग्नातील वैवाहिक अडचणी आल्याने पुन्हा या बाबाची भेट घेतली. मात्र या बाबाने जादूटोण्याच्या नावाखाली तिच्यावर नैसर्गिक तसेच अनैसर्गिक बलात्कार केला. या काळात बाबाने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून तो तिच्यावर बलात्कार करत होता. 3 वर्ष बाबा तिला धमकावून बलात्कार करत होता. अखेर कंटाळून महिलेने नयानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 376(2) N 377(506) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 67B तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा उच्चाटन अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या ढोंगी बाबाला गुरुवार दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी पंडितच्या मोबाईल मध्ये आम्हाला 3 महिलांची अश्लील छायाचित्रे आढळली आहेत. त्याने अनेक महिलांना आपले शिकार बनवण्याची शक्यता नयानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल हक देसाई यांनी व्यक्त केली आहे. ज्या महिलांची ढोंगी बाबा पंडित याने फसवणूक केली असेल त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन नयानगर पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे विनोद पंडित या ढोंगी बाबावर 2019 मध्ये देखील नयानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.